हॅलो नमस्कार. आपला मोठा ब्लॉग खूप दिवसांनी येतोय. तर आता आपण कुठे आलो आहोत, तर आता तुम्ही अंजली ताईला बघून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आपण कुठे आलो आहोत. तर आपण सोलापूरला आलो आहोत आकाश दादांच्या घरी. कशासाठी, तर त्यांचा काल कॉल आला होता. त्यांना तृषासोबत शूट करायचं होतं. 2-3 रील होत्या, त्यानंतर एक वेब सिरीज होती युट्यूब साठी. या सगळ्या गोष्टी त्यांना शूट करायच्या होत्या. त्यामुळे बोलले तुम्हाला यायला जमेल का, तर आपल्याकडे वेळही होता. म्हटलं ठीक आहे आपण येऊन जाऊयात. आणि तेही तृषासोबत ब्लॉग शूट करत होते त्यांच्या युट्यूब चॅनेल साठी. आणि आपण गिफ्ट आणलं होतं अंजली ताईसाठी. आता सगळ्यांनाच माहिती आहे की त्या प्रेग्नेंट आहेत म्हणून, अंजली ताई प्रेग्नेंट आहे. तर म्हटलं काय गिफ्ट द्यायचं, तर छानपैकी तिला आपण बाळकृष्ण घेऊन आलेलो आहोत. आणि हा बाळकृष्ण तृषाच्या चॉईसचा आहे. शॉपमध्ये वगैरे गेलो होतो. कालचा मी मोठा ब्लॉग काय केला नाही, आपण मोठे ब्लॉग करत नव्हतो, कारण मला दोन्ही एडिटिंग, तृषाकडे बघणं, घराकडे बघणं, तिचे क्लास, या सगळ्या गोष्टी मॅनेज होत नव्हत्या. पण इथे आलो आणि आकाश दादा बोलले की तुम्ही त्या गोष्टी बंद करू नका. त्यांनी मला खूप म्हणजे असं मोटिवेट केलं, की प्रोत्साहित केलं सगळ्या गोष्टींसाठी, की तुम्ही करा, जसं जमेल तसं करा, छोटे करा, मोठे करा, थोड्या टायमिंगचे करा, पण करा. त्या सगळं असं कोणीतरी सांगणार असेल ना, तर आपल्यालाही छान वाटतं की बाबा ठीक आहे आपण केलं पाहिजे, आपल्याला ते जमतंय किंवा आपण ते करू शकतो किंवा लोकांना आपल्याला बघायला आवडतंय, तर का नको करायला. त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या ऐकून म्हटलं आपण इथूनच ब्लॉग शूट करूयात. ते स्पेशली म्हणले की इथलचा ब्लॉग घ्या, हे ब्लॉग करा. तर मग आता शूट चालू करायचं होतं. दादांच्या वरच्या फ्लोअरला गेलो, तिथे त्यांचा सगळा सेटअप होता. त्यांच्या माइंडमध्ये असेल काही त्यांनी गोष्टी ठरवलेल्या, तर तसं सगळ्या त्यांचे सहकार्य सगळे त्यांना मदत करत होते. शूट होतं ते सगळं तृषालाही समजून सांगितलं बऱ्याचशा गोष्टी. आणि ती थोडी नर्वस होती सुरुवातीला, कारण तिला ह्या सगळ्या गोष्टी तिच्यासाठी नवीन होत्या. दादा तिच्यासाठी नवीन नाहीयेत, कारण जशी त्यांच्याशी ओळख झाली आपली 2 वर्षांपासून, तसं आपण म्हणजे एकदम बहिणीसारखं, तृषा भाचीसारखी सगळं काही आपण म्हणजे त्यांच्यामुळे ना जे काही आहे चालू, ते सगळं काही दादांमुळे, स्वामींच्या कृपेमुळे. तर आशीर्वाद दोघांचेही आपल्यावरती आहे, तृषावरती आहेत. आणि अजून एक गोष्ट तुमच्याशी मला शेअर करायची आहे. आता थोडे मोठे ब्लॉग मी करेल, जास्त अगदीच मोठे नाही, पण अशा काही गोष्टी ज्या आहेत ज्या तुमच्याशी मला शेअर करायच्यात, त्या मी तुम्हाला अशा थोडे मोठे ब्लॉग करून तुम्हाला दाखवत जाईल. त्यानंतर त्यांची स्टोरी रेडी होती, स्क्रिप्ट रेडी होती, सगळं काही लिहून होतं. आणि त्यानंतर तृषाला समजवायचं काम चालू होतं, कारण त्यांच्याकडून शूट करून घ्यायचे. 2-3 शूट आहेत. आणि हे जे शूट चालू आहे ही स्टोरी रिअल घडलेली स्टोरी आहे, पण ती कोणाची आहे काय हे काय तुम्हाला सांगणार नाही, कारण दादा पण ते काय फोडणार नाहीयेत, कारण समोरच्यांची ज्यांची स्टोरी आहे ही त्यांनीच सांगितलेलं आहे स्पेशली की माझं नाव घेऊ नका किंवा काय, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर थोडासा रडायचा वगैरे सीन होता. हे काका तिला ओरडणार, आणि छान ऍक्टिंग केली तृषाने. सगळं काही अगदी बेस्ट झालं. तरी पण दादांना मी बोलले होते की नसेल काही चुकत वगैरे असेल तर आपण पुन्हा शूट घेऊ शकतो, रिटेक करू शकतो. पण सगळं काही छान झालं. तिच्या कलेने सगळं काही घेत होते. आणि रोल, ऍक्शन, कॅमेरा फेस करणं, ऍक्टिंग करणं, हे तर तृषाला आपण घरी करूनच घेतो, रील्स वगैरे त्या सगळ्या गोष्टींमुळे. त्याच्यामुळे तिला काही जास्त अवघड गेलं नाही. जसं काही सांगेल तसे ती करत होती. इकडचं शूट झालं, त्यांच्या वेब सिरीजचं वगैरे अर्ध शूट झालं. आणि त्यानंतर त्या दादांना तिचे फोटो हवे होते, त्यांना चॅनेलला फोटो पाठवायचे आहेत तिचे. अजूनही अपॉर्च्युनिटी तृषासाठी आहेत. आणि जे काय आहे ती आत्ता जे काही तुमच्या समोर आहे ते सगळे तुमच्या आशीर्वादाने. खूप कौतुक तुम्ही तोंड भरून तिचं करता. मला स्पेशली इन्स्टाला फार कमेंट येतात तृषाबद्दल. मी जेवढ्यांना जमेल तेवढ्यांना मी रिप्लाय देत असते. काहींचे मी जर कमेंट आवडला, फार छान असं मनाला भावणाऱ्या कमेंट असतील तर मी त्या स्क्रीनशॉट मारून स्टोरीलाही ठेवत असते. वरचं शूट आवरलं आणि खाली आलो. खाली घरामध्येही त्यांना थोडंसं शूट घ्यायचं होतं, स्वामींच्या मूर्तीसोबत वगैरे काही बोलताना. मग त्या सेटअपच्या तयारीला ते लागले. अंजली ताई घरामध्ये होती, त्यांचं काम चालू होतं. आणि तृषाचीही मस्ती चालू होती, तिकडे जा, तिच्याशी बोल, इकडे ये, दादांशी बोल. मग सेटअप वगैरे झाला, इथलचं घरातलं शूट झालं. किती थांब, फक्त काय कर माहितीये का, असं डोकावून बघ. लपून कसं बघतो मम्मीला चोरून बघायचं काय करते मम्मी. आणि पुढे चेहरा इकडे घेतो, ठीक आहे. कसं बघशील? रेडी? रेडी, 1, 2, 3 ऍक्शन. बघ अजून एकदा, परत तिकडं असं डोकून बघा माने. 1, 2, 3 ऍक्शन. जा. 1, 2
1 2 3 action go. राईट ओके. स्टोरीमध्ये घरातले काय जे काही सीन होते ते तृषाकडनं दादांनी करून घेतले, कारण बाकीची खूप गडबड, खूप आवाज, त्याच्यामुळे मला याला ओव्हर व्हॉइस दिलेला आहे मी. थोडीशी एक आयडिया येण्यासाठी तुम्हाला शूट कसं झालं, काय तिच्याकडनं कसं करून घेतलं दादांनी, तर ते मी सांगत होते. ते तुम्हाला कळण्यासाठी मी ते थोडेसे आत्ता मागचे त्याला ओव्हर व्हॉइस केलं नाही. त्यानंतर बाहेर शूट होतं, खूप ऊन होतं आज, इतकं भयानक ऊन होतं ना, खूप जास्त ऊन होतं. त्यानंतर खाली आलो, दादा आणि त्यांचे ते सहकारी सगळे मित्रमंडळ तेही खाली आले. ते बुलेटवरती येणार होते त्यांच्या गाडीवरती आणि आपल्याला जायचं होतं 4 व्हीलरमध्ये तृषाला घेऊन. इथे जवळच एक त्यांचं असेल लोकेशन, काय त्यांच्या डोक्यात असेल, तिथे जाऊन करायचं म्हणून तृषाला घेऊन आपण तिथे गेलो. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी जे त्यांच्या डोक्यात होतं ते शूट त्यांनी चालू केलं आणि तृषाही आपली त्यांना सपोर्ट करत होती. बाळकृष्णाची मूर्ती जेव्हा आपण त्यांच्या हातात दिली तेव्हा ते बोलले की मला कृष्ण नकोय, मला तृषासारखी एक क्यूट मुलगी पाहिजे. म्हटली किती गोंडस आहे, हिच्यासारखीच मला मुलगी हवी आहे. हे बोलणं ऐकूनच मला फार छान वाटलं की जिकडे जाईल तिकडे तृषाचं असं कोणी कौतुक केलं ना की एक आई म्हणून मला फार छान वाटतं. आणि माझ्या जागी कोणीही असतं ना तरी त्या आईला असं भरून आलं असतं, छान वाटलं असतं. कारण आपली मुलगी 5 वर्षांची, 5 वर्षाच्या वयात तिला एवढी समज आहे, एवढंच ती सगळं करतीये आणि लोकांना ती आवडतीये. आता दादांना यांच्या एरियामध्ये भरपूर मुलं भेटले असते, त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये भरपूर मुलं भेटले असते शूट करण्यासाठी, पण इतक्या लांबनं त्यांनी आपल्या तृषाला बोलवलं, हेच आमच्यासाठी खूप आहे. आणि तिने त्या सगळ्या गोष्टींसाठी सपोर्ट केला. सपोर्ट म्हणजे ती करत होती सगळं आनंदाने, हॅपी. यामध्ये आम्हाला समाधान आहे, मला याच्यामध्ये समाधान भेटलं. नंतर पुन्हा घरी आलो आणि त्यांना एक रील शूट करायचं होतं क्वेश्चन आन्सर्सचं, तर ते रील शूट चालू होतं घरामध्ये. शूट सगळं छान झालं आणि एकंदरीत इथे येऊन मस्त वाटलं, समाधान मिळालं. कारण आकाश दादांकडे येण्यासाठी भरपूर लोक वाट बघत असतात आणि आपल्याला ती संधी चालून येते, ते स्वतःहून बोलवतात. हे म्हणजे आपलं नशीब, तृषावरती त्यांचे आशीर्वाद, तिच्यावरती त्यांचे लक्ष. आणि पहिल्यांदा जेव्हा आपण त्यांच्याशी भेटलो त्यांच्या तोंडातून जे शब्द निघाले होते तृषासाठी, अगदी ते शब्द जसेच्या तसे खरे होत आहेत. हेच मला आहे ना फार मोठं आश्चर्य वाटतंय. चला तर तिथे सगळं स्वामी दादांना तृषाच्या बाय बाय वगैरे केलं. त्यांनी आपल्याला स्वामींची एक छान फ्रेम गिफ्ट केली आणि त्यानंतर निघालो घरी जाण्यासाठी. तृषाचे कपडे वगैरे चेंज केले आणि तिची मस्ती कुठेही थांबत नाही. तर तृषावरती असेच तुमचा प्रेम, असेच तुमचे आशीर्वाद राहू द्या. तुमच्या आशीर्वादामुळेच ती एक पाऊल पुढे टाकतीये. तिच्या जे पुढचं येणारा काळ आहे, तिचं जे आयुष्य आहे, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद खूप महत्वाचे आहेत. तर तिकडचं सगळं आम्ही आटपलं आणि आता घरी जायला निघालेलो आहेत. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय बाय.